तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे आपल्या साहूच्या प्लॉटमध्ये. 4 दिवसाचा हा आपला प्लॉट आहे आणि 4 दिवसाला आज आपण पहिलं आळवणीचं काम सकाळी हाती घेतलेलं आहे. प्लॉट प्लांटेशन केल्यापासून प्रखर होऊन त्याचं काम चालू आहे आणि 4 दिवसामध्ये आपले काही अशी रोपांची स्टेज आलेली आहे. रोपं आता चांगल्या प्रकारे जमिनीत रुजवून घेतलेले आहेत. आज आपण पहिले आळवणी करतोय. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या आळवणीमध्ये आज आपण 19 प्रति 4 ग्रॅम प्रति लिटरला वापरतोय आणि प्लस त्यामध्ये ह्युमोसॉल जे लिक्विड बेस ह्युमिक प्लस फुलविक आहे ते 1 मिली प्रति लिटरला वापरतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणणार की मागच्या प्लॉटला वेगळी ह्या प्लॉटला वेगळी का ड्रिंचिंग करताय. तर प्रत्येक वेळी आपल्याला वातावरणाचा बेस घेऊनच शेतीमध्ये काम करावं लागतं. आपण प्लांटेशन अशा पद्धतीत केले की 40 डिग्रीला ज्यावेळी टेम्परेचर आहे तेव्हापासून आपण प्लांटेशन केले. रोपांना आता वाढ होणं खूप या सुरुवातीच्या काळात गरज असते. म्हणून जर पहिल्या टप्प्यामध्ये रोप फास्ट उठण्यासाठीच आपण हा 19 स्टार्टर गेड वापरलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंट करा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.